कधी काळी चिंचवड हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला। बघता बघता तो कधी भाजपाचा बालेकिल्ला झाला ते समजलंच नाही। आता चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली। नाना काटे यांच्या रूपाने महाविकास आघाडीचा उमेदवार समोर आला, पण नाना काटेंना जिंकून आणण्यासाठी पवारांचा शिलेदार चिंचवडमध्ये तळ ठोकून आहे। मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके भाजपाच्या तालमीत तयार झालेले सुनील अण्णा शेळके 2019 साली पवारांच्या तालमीत आले आणि गेम चेंजर म्हणून पुढे आले। कोण आहे सुनील अण्णा शेळके, जे आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सगळे सूत्र हलवत आहेत? मावळ तालुका हा खरं तर भाजपचा बालेकिल्ला। या मतदारसंघात 25 वर्ष भाजपचे आमदार निवडून आलेत। या परंपरेला छेद देत सुनील शेळके यांच्या रूपाने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या मतदारसंघाला मिळाला। शेळके यांची पणजी, आजोबा, काका आणि चुलत भाऊ हे सर्वच जण भाजपाचे नगरसेवक होते। मात्र आई वडिलांचा राजकारणाशी संबंध नाही, ते शेती काम करणारे, त्या अर्थाने कुटुंबात प्रत्यक्ष राजकीय वारसा नसलेले हे युवा नेतृत्व आहे। आमदार होण्याच्या 4 वर्ष अगोदर त्यांनी मावळ तालुक्यात भेटीगाठींचा झंझावात सुरू केला। तालुक्यातील मायमाऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द त्यांनी दिला आणि आमदार झाल्यावर शब्द पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत तब्बल 70हून अधिक पाणी योजनांची कामं सुरू केली। विशेष म्हणजे त्या विकास कामांचा शुभारंभ त्या भागातील महिलांच्या हातूनच केला। त्यामुळे मावळचे जनसेवक या नावाने ते ओळखले जातात। शेळके हे शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलं नेतृत्व। प्रारंभीच्या काळात ते 2दा भाजपकडून तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर निवडून गेले होते। त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे त्यांना 2013 मध्ये नगर परिषदेने विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी दिली। 2016 मध्ये ते भाजपकडून बिनविरोध निवडून आले। त्यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती म्हणून काम पाहिले। तळेगाव दाभाडे शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। 2011 मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। मावळ तालुक्यात पक्षवाढीच्या कामासाठी फिरत असताना त्यांना तालुक्यातील अनेक गावांमधील समस्या भेडसावत होत्या। त्या समस्या राजकीय पटलावर सुटत नसल्यानं त्यांनी तालुक्यातील काही गावे दत्तक घेऊन विकासाचे मॉडेल सर्वांसमोर ठेवले। गावोगावी स्वखर्चाने विकास कामे सुरू केली। रस्ते, पाणी, गरजवंतांना घरे बांधून दिली। गावांमधील मंदिरे बांधण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। 10वीच्या मुलांसाठी परीक्षा काळात मोफत वाहन व्यवस्था केली, ती आज देखील कायम आहे। महिलांच्या हाताला काम देण्यासाठी शिवण वर्ग व इतर व्यावसायिक प्रशिक्षण देणारे उपक्रम सुरू केले। फारसा राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक वर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळ तालुक्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली। खरं तर सुनील अण्णा शेळके हे मूळचे भाजपचेच होते, पण 2019 साली भाजपनं सुनील अण्णा शेळके यांना तिकीट नाकारलं आणि हेच पवारांनी हेरलं। आपले हुकमे एक्के टाकले आणि सुनील अण्णा शेळकेंना आपल्याकडे वळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून सुद्धा आणलं। सुनील अण्णा शेळके यांच्या जीवावर नुकतीच ग्रामपंचायतची नगर परिषद झालेल्या दिहू नगर परिषदेमध्ये सुद्धा सुनील अण्णा शेळके यांचीच जादू चालून एक हाती सत्ता आली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तेच सुनील अण्णा शेळके सध्या चिंचवडची सूत्र हलवत आहेत। त्यामुळे सुनील अण्णा शेळके यांच्या खांद्यावर चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता पाहणं हे गरजेचं आहे की या ठिकाणाहून सूत्र कशी हलणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात येऊन विजयी होतो की नाही। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।